जय महाराष्ट्र मित्रांनो, तुम्हा सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, आपण मागच्या लेक्चरला एक स्पेशल धडा रेल्वे चालू केला. त्याचा पहिला भाग आपण लास्ट लेक्चरला बघितला. एकदम डिटेल मध्ये बेसिक पासून रेल्वेचे प्रश्न कसे सोडवायचे त्यासाठी छोट्या छोट्या गोष्टी आपण लास्ट लेक्चरला बघितल्या. मित्रांनो, त्याचा आता पुढचा भाग आपण आज कंटिन्यू करतोय. तर जे मित्र पहिल्यांदा हा व्हिडिओ बघत आहेत त्या सगळ्यांना माझी विनंती आहे, तुम्ही काय करा, डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये जावा, तिथं पहिल्या पार्टची लिंक दिली ती ओपन करा, तो पूर्ण व्हिडिओ बघा आणि मग हा व्हिडिओ कंटिन्यू करा. 100% तुम्हाला भविष्यात कधी सुद्धा रेल्वेचा कसलाही प्रश्न आला, भावा फॉर्म्युला लावायचा नाही, फक्त 2 स्टेप मध्ये उत्तर कसं येतं ते तुला बघायचं आहे. ठीक आहे, तर आपण आता कंटिन्यू करूया. लक्ष द्या. पहिला क्वेश्चन आहे तुझ्या समोर. काय दिले? ताशी 90 किलोमीटर वेगाने जाणारी आगगाडी 400 मीटर लांबीचा बोगदा 28 सेकंदात ओलांडते, तर आगगाडीची लांबी किती? आता पहिला प्रश्न आहे म्हणून आपण परत एकदा डिटेल मध्ये बघूया. काय म्हणलंय त्यानं दाद्या? एक रेल्वे, तिलाच आगीन गाडी म्हणतात, आग लावून चालले. अरे तिच्यात आग लागली रेल्वेत. ठीक आहे, तर तिची लांबी आपल्याला काढायची, माहित नाही सोडून दे, टेन्शन घेऊ नको. पण वेग माहित आहे, तिचा वेग आहे 90 किलोमीटर प्रति तास. ठीक आहे, याचा अर्थ ती 90 किलोमीटर एका तासाला जात असते. आणि पुढे जाऊन काय झालं, वाटत एक बारकाच बोगदा आहे बाबा 400 मीटरचा. तर ह्या 400 मीटर लांबीच्या बोगद्याला ह्या रेल्वेनं 28 सेकंदात ओलांडलं. काय झालं की 90 किलोमीटर प्रति तास वेगाने जाणारी रेल्वे 400 मीटर लांबीचा बोगदा 28 सेकंदात ओलांडते. मला ह्या वाक्याचा अर्थ ऐकायचा आहे. काय बाबा याचा अर्थ? ह्या रेल्वेची लांबी आणि 400 मीटर लांबीचा बोगदा हे दोघं मिळून 28 सेकंदात ओलांडतात. दोघं मिळून म्हणजे 28 सेकंदात जी काही लांबी येणार आहे ती रेल्वे आणि बोगद्याची. मग तुला काय सांगितलं, कुठलाही क्वेश्चन असू दे, पहिलं काय करायचं, वेगाला कन्वर्ट करायचं. मग 90 किलोमीटर प्रति तास म्हणजे काय तुला सांगितलंय काल. जे काही किलोमीटर दिलंय त्याला 1 0 लावायचं, मीटर म्हणायचं, 36 सेकंद. आणि 1 0 लावणी म्हणजे 10 गुणने काल सगळं सांगितलंय आपण मागच्या लेक्चरला. झालं. मग याचा अर्थ काय झाला, 36 सेकंद ओलांडायला तिला 900 मीटर लागतात, पण तिला टायमिंग लागलाय किती बाबा? 28 सेकंद लागलाय. मग आता 28 सेकंदात किती? आता काय करशील, वर खाली मी काय करतो तुला सांगितलंय, तिरपा गुणाकार करण्यापेक्षा इथलं इथं कापाकापी करूया आपण. तर बघ आता काय झालं, वर खाली 4 न कटतंय, इथं 4 न कापलं, 4 70 आणि इथं 4 9 36. आता जरा नीट छानपैकी बैल तुला कळत, 9 ला 9 तसंच आहे आणि पुढे 0, तर 7 ला 7 तसंच 2 0. म्हणजे हे जी 100 पट आहे भावा, तर ह्याची पण 100 पट. मग आता काय झालं, 7ची 100 पट असते 700 मीटर. मग आता ही 700 मीटर रेल्वेची लांबी नाही दादा, रेल्वे आणि बोगदा. का तर ह्या 28 सेकंदात जे काही लांबी आले रेल्वे आणि बोगदा दोघांचे आलेले आहे. मग मला माहित आहे त्यातलं एक जण माहित आहे, दुसरा काढायचा आहे. मग कोण माहित आहे तुला? रेल्वे आणि बोगदा. तर त्यातलं तुला माहित काय? बोगदा माहित आहे. बोगदा किती लांबीचा आहे? 400 मीटरचा. भावा 700 मधले जर 400 बोगदा काढला तर रेल्वे किती असणार रे? 300 मीटर. तर त्या रेल्वेची लांबी किती असणार आहे? 300 मीटर. क फॉर काळीच. ठीक आहे, नेक्स्ट. आता बघा काय दिले, 2 रेल्वे गाड्या अनुक्रमे 300 मीटर व 550 मीटर लांबीच्या असून त्यांचा वेग अनुक्रमे 54 किलोमीटर प्रति तास व 36 किलोमीटर प्रति तास आहे. जर त्या गाड्या एकाच दिशेने जात असतील तर पहिली गाडी दुसरीला किती वेळात ओलांडेल? दाद्या तुला मी 3 पॉइंट सांगितलं, आठव जरा. पहिला, दिसली लांबी कर बेरीज. दुसरा, समान दिशा वेगांची वजाबाकी. आणि तिसरा, विरुद्ध दिशा वेगांची बेरीज. आता मागच्या पार्ट मध्ये आपण काय करत होतो, रेल्वे एकटीच पळत होती, तिथं दुसरं काय नव्हतं. पण आता इथं भाऊ 1 सोडून 2 रेल्वे आले त्या आणि दोघांची समान दिशा आली. मग तुला मी काय सांगितलंय, कुठलंही रेल्वेचं गणित आले की सुरुवात वेगापासून करायची. परत पहिलं गणित आहे आपण ह्यातलं, म्हणून आपण काय करूया, डिटेल मध्ये बघूया आणि परत डायरेक्ट करायचं. तर समजून घे काय म्हणलंय. असं समज 2 रेल्वे त्या, ही 1 आणि 2. आता ते पहिली दुसरी तिच्याकडे काही ध्यान देऊ नको, फक्त 2 रेल्वे आहेत आणि एका मागे एक चालले त्या. ठीक आहे. आता जी रेल्वे ओलांडणार असते ना तिचा वेग कायम जास्त असतो, ती महाग असते. मग काय झालं, असं समज हे पहिली वाली आहे, याचे 300 मीटर आहे आणि ही दुसरी 550 मीटर आहे आणि हिचा वेग आहे 54 किलोमीटर प्रति तास आणि या दुसरीचा किती आहे
36 किलोमीटर प्रति तास. बरोबर आहे. मग आता विषय काय होणार आहे तुला चांगलं माहित आहे. ही रेल्वे ह्या रेल्वेला ओलांडणार आहे म्हणजे 300 मीटर लांबीची रेल्वे 550 मीटर लांबीच्या रेल्वेला ओलांडणार म्हणजे टोटल किती ओलांडणार भावा 850 मीटर ओलांडणार. पण आता एकटी पळणार दोघी पळते दोघी ती पुढं आणि ही माग ती पुढं आणि ही माग. ती म्हणले मी तो नाही रेल्वे ती असते का तो रेल्वे आमच्या गावाकडे तर ती रेल्वे असते तुमच्याकडे माहित नाही. तर बघ मग आता काय ठरले दोघांची दिशा कशी समान आहे. सुरुवात वेगापासून करायची म्हणून मी तुझ्यासाठी तर स्पेशल लिहितोय भावा समान दिशा. पहिलं गणित एकदम इज्जत मध्ये करायला आपण. समान दिशा वेगांची काय असते वेगांची वजा बाकी. चल मग सुरुवात कर. मोठा वेग कुठला आहे त्यातनं पुढचा कट कर. 54 मधनं 36 गेलं किती येते 18 किलोमीटर प्रति तास. मग ह्याचा अर्थ काय झाला कन्व्हर्जन कर. 180 मीटर ओलांडायला त्याला 36 सेकंद लागतात. मग ह्या दोन्ही रेल्वे एकमेकींना किंवा पहिली रेल्वे दुसऱ्या रेल्वेला किती वेळात ओलांडल तर 300 आणि 550 किती झालं भावा 850 मीटर. मग चला परत ठरल्याप्रमाणे कापाकापी करूया. 1 1 0 कापला. आता जरा छानपैकी बघ तिरपा गुणाकार करायचं नाही ठरलंय आपलं. इज्जत बिज्जत बंद करून टाकले डायरेक्ट कार्यक्रम करून टाकायचा. कसं बघ 18चं 36 झाले म्हणजे काय झाले डबल डबल झाले. मग 85 ची डबल कर की र 85 ची डबल किती असतं 170. मग ती रेल्वे मागची रेल्वे दुसऱ्या रेल्वेला किंवा पहिली रेल्वे दुसऱ्या रेल्वेला किती वेळात ओलांडणार आहे भावा 170 सेकंदात. बी फॉर बजरंग बली की जय. नेक्स्ट आता पुढचा प्रश्न बावड्यात तसाच आहे पण आता आपण डायरेक्ट करणार चितार फितार नो डायरेक्ट कार्यक्रम वेगापासून करायचा आहे. बघ काय म्हणले 400 मीटर लांबीची एक रेल्वे दुसरी 200 मीटरचे म्हणजे 600 मीटर ओलांडायचं आहे आणि त्यांचा वेग दोन रेल्वे एक 54 आहे आणि 108 आहे. तर दोघांची दिशा परत काय त्या गाड्या एकाच दिशेने म्हणते म्हणजे दोघांची दिशा परत समान आहे. मग तुला माहित आहे समान दिशा असेल तर वेगांची वजा बाकी. मग कायम मोठ्या वेगातनं बारका वेग कट करायचा. ठीक आहे. मग 108 मधनं 54 गेल्यावर किती असते 54. शेवटी किलोमीटर प्रति तास लिहिलं तरी चालतं. हे मनात केलं तर अजून छान. पण आता सगळं मनात नाही जरा काहीतरी पानावर येऊ दे की आहे का नाही वहीच्या तुझ्या. मग 108 मधनं 54 गेल्यावर काय आलं 54. मग ह्याचं कन्व्हर्जन कर काय झालं 540 मीटर 36 सेकंदात. मग त्यानं काय म्हणले 400 मीटर लांबीची रेल्वे 200 मीटर लांबीच्या रेल्वेला किती वेळात ओलांडेल म्हणजे नेमकं किती ओलांडायचं आहे 600 मीटर. चला मग आता काय करायचं परत तिरपा गुणाकार नो जरा थोडं मेंदू चलो कापा कापी कर जरा. हे 0 कटलं. आता जरा मला दिसते वर खाली 6 न कटते. कितीने कटते 6 न. मग काय होईल 6 9 54 6 10 60. मग आता जे आले त्यांची किती पट आहे बघ. मग हे 9 आहे 9चं 36 झालं किती पट आहे दादा 4 पट आहे 9 चोक 36. तर ह्याची पण चोक कर 10 चोक 40 सेकंद. तर त्या दोन रेल्वे एकमेकींना किंवा मागची रेल्वे पुढच्या रेल्वेला किती वेळात ओलांडणार आहे भावा 40 सेकंदात. डी फॉर दिवाना. नेक्स्ट काय दिले 300 मीटर लांबीची रेल्वे 60 किलोमीटर प्रति तास वेगाने व 200 मीटर लांबीची रेल्वे 30 किलोमीटर प्रति तास वेगाने एकमेकांच्या विरुद्ध दिशेला धावत आहेत. एकमेकांच्या विरुद्ध दिशेला. मग तुला तिसरा पॉइंट सांगितलेला विरुद्ध दिशा असेल तर वेगांची काय असते भावा विरीज असते. मग आता काय करू आपण परत पहिलं इज्जत मध्ये चित्र काढल्याशिवाय तुला काही गोष्टी क्लिअर होत नाही है ना भावा. जरा चित्र बघितले की माणसाला कसं वाटतंय तुला पण माहित आहे. मग बघ असं समज ही पहिली रेल्वे तिची लांबी 300 मीटर आहे आणि वेग धडधडीत दिलेला आहे 60 किलोमीटर पर हॉर्स. हा आणि इकडं दुसरी रेल्वे तिची लांबी किती 200 मीटर आणि तिचा वेग आहे 30 किलोमीटर प्रति तास. मग भावा ही रेल्वे हिला ओलांडणार आहे म्हणजे ह्या दोघी एकमेकींना ओलांडणार आहे ते. तर दोघी एकमेकीला ओलांडायला किती वेळ लागतो ते काढायचं आहे. परत तेच 300 मीटर लांबीची रेल्वे 200 मीटर लांबीच्या रेल्वेला ओलांडते म्हणजे नेमकं किती ओलांडायचं आहे दिसली लांबी कर बिरीज 300 200 500 मीटर ओलांडायचं आहे. पण भावा मागाशी काय होतं एक पुढं दुसरी माग पुढं माग असं होत होतं. पण आता इथं कसं आहे एक हिकडून नाही तिकडून आहे हिकडून तिकडून. मग जेव्हा विरुद्ध दिशा असते तेव्हा वेगांची काय सांगितली तुला भावा बेरीज सांगितली ना. मी इथं लिहितो तुझ्यासाठी.
विरुद्ध दिशा वेगाची काय असते बेरीज. मग चला मग काय करशील सुरुवात वेगापासूनच आहे मग 60 अधिक 30 किती झालं भावा 90 किलोमीटर प्रति तास. म्हणजे काय झालं ह्याचं कन्व्हर्जन कर नांदिश ना 900 मीटर वळणायला तिला 36 सेकंद लागणार आहेत. मग ती रेल्वे दोघी एकमेकींना किती वेळात ओलडल मग दोघी एकमेकाला म्हणजे 300 आणि 200 किती वळडायचंय तुला 500. मग 500 मीटरला किती मग झालं. परत तुझ्या ओळखीच आहे कापा कापी कर परत इज्जत नो डायरेक्ट 0 कापून टाक. मग 9चं 36 करायला काय करायला लागतं रे 4 पट आहे 9 चौक 36. मग भावा 5ची चौक किती असते 5 चौक 20 सेकंद. कुठे आहे असं परत डी आले डी फॉर दिल जले. ओके नेक्स्ट आता डायरेक्ट कार्यक्रम. आता परत चितार नो काय म्हणले दोन रेल्वे एकमेकींच्या विरुद्ध दिशेने अनुक्रमे 60 किलोमीटर प्रति तास व 90 किलोमीटर प्रति तास वेगाने जात आहेत. त्यांच्या लांब्या अनुक्रमे 1.10 किलोमीटर आणि 0.9 किलोमीटर आहे. तर वेगवान रेल्वे मंद गती रेल्वेला किती सेकंदात ओलांडेल. काय घाबरायचं कारण नाही प्रश्न तोच आहे बाबा प्रश्न तोच आहे काय टेन्शन घ्यायचं नाही. तर बघ आपलं काय ठरलंय सुरुवात वेगापासून आणि विरुद्ध दिशा असलेल्या वेगांची काय करतो आपण बेरीज करतो. मग चला काय होईल 60 अधिक 90 किती झालं 150 किलोमीटर प्रति तास. लगेच खास दिशना कन्व्हर्जन कर काय होईल 1500 मीटर 36 सेकंद. आणि हे कन्व्हर्जन तर मीटर आलं पण रेल्वेच्या लांब्या दिले ते कशा किलोमीटर. मग काय घाबरायचं कारण नाही. मला सांग ही जी 1.10 किलोमीटर आहे किलोमीटरचं मीटर करताना काय करतो हजार न गुणतो. 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर 2 किलोमीटर म्हणजे 2000 मीटर म्हणजे जेवढे पण किलोमीटर आहे त्याला 1000 न गुणायचं. मग ह्याला 1000 न गुणलं की दाद्या 1100 मीटर येते का नाही. परत ह्याला जर 1000 न गुणलं तर 900 मीटर येते का नाही. मग झालं की ह्या दोन्ही रेल्वे एकमेकीला ओलांडणार म्हणजे 1100 आणि 900 किती झालं 2000 मीटर ओलांडायला किती वेळ लागतो तेवढं काढायचं आहे. परत तिरपा गुणाकार नाही डायरेक्ट कार्यक्रम हितच करायचा. कसा बघ पहिलं 2 0 कापून टाक. मला कळलं वर खाली 5 न कटते लगेच काप 5 त्रिक 5 चोक. मग आता 3चं 36 झाले भावा 3चं 36 म्हणजे काय असते 3 एके 3 आणि 3 दुनी 6 म्हणजे 12 त्रिक 36 असते. मग हे जी पण 12 पटकन 12 चोक किती असते भावा 48 सेकंद. तर त्या दोन्ही रेल्वे एकमेकांच्या विरुद्ध दिशेने जात असताना ती मंद गती रेल्वे जी काय आहे तिला वळणायला किती वेळ लागणार आहे 48 सेकंद. मग 48 कुठं आले बाबा क फॉर काळीच. नेक्स्ट 360 मीटर लांब ट्रेन एका प्लॅटफॉर्मवर उभ्या असलेल्या व्यक्तीला 15 सेकंदात ओलांडते. तर 120 मीटर लांब प्लॅटफॉर्मला ती किती वेळात ओलांडणार. भावा ह्याचं तर उत्तर डोळ्याने येते पण पहिल्यांदा डोळ्याने आहे का नाही आधी ठरले आपलं चित्र काढायचंय. चल बघ मग काय म्हणते आधी प्रश्न चित्र काढले की तुला क्लिअर होऊन जाते. काय म्हणते 360 मीटर लांब ट्रेन प्लॅटफॉर्मवर उभ्या असलेल्या व्यक्तीला 15 सेकंदात ओलांडते म्हणले. चल बघ काय म्हणलंय त्यानं हे 360 मीटर लांबीची रेल्वे ठीक आहे आणि हे 360 मीटर लांबीची रेल्वे एक प्लॅटफॉर्मवर भावा उभा आहे. भावा ते तसला भावा नाही मम्मी म्हणते ना गब्बस नाही तर भाऊ होईल बा बरं जाऊ दे माणूस व्यक्तीला ओलांडते ठीक आहे. मग किती वेळात म्हणले बाबा 15 सेकंदात बरोबर आहे. 300 मीटर लांब रेल्वे प्लॅटफॉर्मवर इथं असं त्याच्या पायापुरता प्लॅटफॉर्म आहे तेवढाच धर सगळा अक्का धरायची गरज नाही कारण ते उभा आहे माणसाला ओलांडले प्लॅटफॉर्मला बोललो नाही. तर ह्या रेल्वेनं ह्या व्यक्तीला 15 सेकंदात ओलांडले आणि पुढं जाऊन तीच रेल्वे काय करते माणसाच्या जागी तो माणूस ज्या प्लॅटफॉर्मवर उभा राहिलाय त्या अख्ख्या प्लॅटफॉर्मला त्याची लांबी पण दिली 120 मीटर. त्या प्लॅटफॉर्मला किती वेळात ओलंडल असं म्हणलंय ठीक आहे.
तर ही रेल्वे ह्या 120 मीटर लांब प्लॅटफॉर्मला किती वेळात ओलांडेल? आता मला सांगा, ह्या रेल्वेनं 120 मीटर लांबीचा प्लॅटफॉर्म ओलांडलाय, ठीक आहे, आणि रेल्वेची लांबी 360 मीटर दिलेलीच आहे. मग ही 360 मीटर लांबीची रेल्वे 120 मीटर लांबीच्या प्लॅटफॉर्मला किती वेळात ओलांडेल असं म्हणले. मला सांगा, ह्या पूर्ण प्रश्नामध्ये कुठं पण वेग दिलाय का? नाही दिलेला. मग वेग नाही दिला म्हणून रडायची गरज नाही, काय विषय नाही, काम होते. आणि त्यानं ह्याच्यात वेग पण विचारू शकतो, इथनं आपण डायरेक्ट वेग काढू शकतो, जसं मागच्या लेक्चरला आपण बघितलंय. तर काय सांगितलंय मला, आता फक्त एवढं सांग, 360 मीटर लांबीची रेल्वे ह्या माणसाला 15 सेकंदात ओलांडते. ह्याचा अर्थ काय? मागं सांगितलं तुला, माणसाला लांबी नसते, त्यामुळं हा जो काही टाइम लागलाय तो फक्त आणि फक्त रेल्वेला ओलांडायला लागलाय. म्हणजे सरळ सरळ झालं, 360 मीटर ओलांडायला तिला 15 सेकंद लागतात. म्हणजे 2 स्टेप आहेत ना, त्यातली ही स्टेप डायरेक्ट करायची होती. तो 360 मीटर लांबीची रेल्वे प्लॅटफॉर्मवर उभ्या असलेल्या माणसाला किती सेकंदात? 15 सेकंदात. तर तू खाप दिसणार यायचं, 360 मीटर ओलांडायला 15 सेकंद. तर 360 मीटर लांबीची रेल्वे 120 मीटर लांब प्लॅटफॉर्म म्हणजे किती झालं त्या? 480 मीटर ओलांडायला किती झालं? परत कापाकापी चालू कर, तिरपा गुणाकार करायचं नाही, आता सांगितले तुला, ठीक आहे. जेवढं कटते तेवढं काटायचं, शेवटी नाहीच कटलं तर शेवटचा पर्याय तिरपा गुणाकार. पण माझं म्हणणं आहे, जवळपास 99% गणितामध्ये भाग जाणाऱ्या किमती दिल्या जाते त्या अशा प्रश्नामध्ये. जर नाही गेला तर मग हायच की तिरपा गुणाकार, ते तुझा माल तुझ्यापाशी सेफ आहे, अजिबात त्याला हात लावायचं नाही, ठीक आहे. जेव्हा गरज पडेल तेव्हा. मग बघ, वर खाली मी काय करतो, 12 ना कापतो, 12 त्रिक 36, 12 चोक 48. मग आता बघ, 3च 15 झाले, किती पट आहे भावा? 5 पट आहे. मग ह्या 4ची पण 5 पट कर, 4 पंचे किती असते रे? 20 सेकंद. तर ती रेल्वे त्या प्लॅटफॉर्मला किती वेळात ओलांडणार आहे? 20 सेकंदात. डी फॉर दिलबर दिलबर दिलबर. नेक्स्ट काय दिले? 400 मीटर लांब ट्रेन एका प्लॅटफॉर्मवर उभ्या असलेल्या व्यक्तीला 24 सेकंदात. आता डायरेक्ट भावा, आता सारखं सारखं इज्जत नको है ना, ते इज्जतीमुळे लय लफडे झाले आहे का नाही, आता बंद. मग काय झालं? 400 मीटर लांबीची रेल्वे एका उभ्या असलेल्या माणसाला, आता झोपलेल्या थोडी म्हणत, प्लॅटफॉर्मवर माणूस झोपतोय वे, हा वेळ पडली तर झोपावं लागते, पण प्लॅटफॉर्मच्या कडे झोपल्यावर कार्यक्रम होतो आहे का नाही, तिकडे खोपच्यात झोपायला लागते. मग काय? प्लॅटफॉर्मवर उभ्या असलेल्या व्यक्तीला 24 सेकंदात, मग माणसाला तर लांबी नाही, त्यामुळे ह्या 24 सेकंदामध्ये फक्त आणि फक्त रेल्वेची लांबी ओलांडली गेली. मग पुढे जाऊन काय म्हणते, तर तीच रेल्वे 600 मीटर लांब प्लॅटफॉर्मला किती वेळात ओलांडेल? मग 400 मीटर लांबीची रेल्वे 600 मीटर लांबीचा प्लॅटफॉर्म ओलांडते, म्हणजे नेमकं किती ओलांडते भावा? 400 आणि 600, दिसली लांबी कर बिरीज, दिसली लांबी कर बिरीज, कर बिरीज. मग 600 आणि 400 किती असते? 1000 मीटर. 1000 मीटर ओलांडायला. परत इज्जत मध्ये नाही, डायरेक्ट इथंच कापाकापी करायची. मग काय व्हायले? हो, ह्या शून्याला हा शून्य कटला, ह्या शून्याला हा शून्य कटला. मग आता 2 न कटते, पण काही गरज नाही, 4 न डायरेक्ट कटते ना. 4 संघ मग 10 संघ किती असते? 4 संघ 24, तर 10 संघ किती असते भावा? 60 सेकंद. तर ती रेल्वे 600 मीटर लांब प्लॅटफॉर्मला किती सेकंदात ओलांडणार? 60 सेकंदात. आता इथं ऑप्शन मध्ये 60 सेकंद दिसत नाही, म्हणून येडं व्हायची काही गरज आहे का? 1 मिनिट दिले ना, मग किती वेळात ओलांडते? मग अ फॉर आशी बनाया तुमने. पुढं 900 मीटर लांबीची एक रेल्वे प्लॅटफॉर्मवरील माणसाला 6 सेकंदात व प्लॅटफॉर्मला 10 सेकंदात ओलांडते, तर त्या प्लॅटफॉर्मची लांबी काढा. आणि ह्या प्रश्नामध्ये वेग पण विचारतात. मागाच्या प्रश्नामध्ये पण भावा वेग विचारू शकतं. जर वेग विचारला असता तर काय केलं असतं? काय लोड घ्यायचं कारण नव्हतं, सरळ सरळ दिसतंय काय? 400 मीटर लांबीची रेल्वे एका माणसाला 24 सेकंदात ओलांडते, तर त्या रेल्वेचा वेग काढा. मग तुला माहित आहे, वेग ताशी काढता नाही तर कंपल्सरी 36 सेकंद आणायचं असतात. मग झालं की वर खाली 12 न काप निघतंय, काय होईल? 12 दुनी 24, 12 त्रिक 36. मग 2 ला 400, 200 पट आहे, तर ह्याची पण 200 पट कर. 200 गुणले 3 किती असते दाद्या? 600 मीटर. मग 600 मीटर 36 सेकंदात म्हणजे काय असते तुला माहित आहे? 36 सेकंद जर इकडे असं, जेवढे पण मीटर आहे गाप दिसणं एक न मागं सरकायचं, डायरेक्ट किलोमीटर प्रति तास म्हणायचं. मग इथनं एक घर मागं सरल्यावर काय असते? 60 किलोमीटर प्रति तास. तर ह्या गणितात रेल्वेचा जर वेग विचारला असता तर तू डायरेक्ट लिहायचं होतं 60 किलोमीटर प्रति तास, माहित असावं, ठीक आहे. तर आता पुढच्या प्रश्नात ये.
इथं रेल्वेच्या वेगचा काही संबंध नाही, वेग दिला नाही, गरज पण नाही, कारण जेवढं गणित सोडवायला माहिती पाहिजे तेवढी प्रश्नामध्ये दिलेली असते. मग दिलेल्या माहितीच्या आधारावर ह्या प्रश्नाचा कार्यक्रम करायचा आहे. आता काही जण उगाच त्याच्या डोक्यात होतं, तू तर मास्तर बोलला पहिल्यांदा सुरुवात वेगापासून करायची. अरे पण वेग दिला तर वेगापासून करायची, वेगच नाही दिला आणि कुठं जातो बोंबलं सुरुवात करायला. ठीक आहे, तर बघ मग आता काय म्हणले, 900 मीटर लांबीची एक रेल्वे प्लॅटफॉर्मवरच्या माणसाला 6 सेकंदात ओलांडते. किती? 6 सेकंदात. आणि प्लॅटफॉर्मला 10 सेकंदात ओलांडते. तर प्लॅटफॉर्मची लांबी किती? बघ भावा, लय सोपं आहे. पहिलं इज्जत मध्ये म्हणलं चित्र काढू. कसं? बघ, ही 900 मीटर लांबीची रेल्वे आणि ही रेल्वे, हिथं एक बावा उभा आहे आणि ह्या बाव्याला हिनं काय केलं? 7 सेकंदात सॉरी ओलांडलं. ठीक आहे, पुढं ती रेल्वे गेली आणि ती ज्या प्लॅटफॉर्मवर उभा आहे त्या अख्ख्या प्लॅटफॉर्मला तिनं, लांबी तर तीच असणार रेल्वे ते म्हणल्यावर, आणि अख्ख्या प्लॅटफॉर्मला तिथनं काय केलं? इथं असा प्लॅटफॉर्म आहे, 10 सेकंदात ओलांडलं. तर ह्या प्लॅटफॉर्मची लांबी काढा असं म्हणलंय. आता मला एक सांग, 900 मीटर लांबीची रेल्वे एका माणसाला 6 सेकंदात ओलांडते. ह्याचा अर्थ तुला माहित झालाय चांगला. काय? ही रेल्वे ह्या माणसाला ओलांडते, माणसाला लांबी नाही, त्यामुळे हा 6 सेकंद जो काही टाइम लागलाय तो फक्त आणि फक्त रेल्वेची लांबी म्हणजे 900 मीटर ओलांडायला लागलाय. पुढं हे 10 सेकंद टायमिंग का वाढलं? म्हणजे एवढं कळलं, हिचा जो काही वेग ठरलाय त्या वेगानुसार जिथं कुठं जाणार 900 मीटर ओलांडायला त्याला 7 सेकंद लागणार. कारण 900 मीटर लांबीची रेल्वे, बरं 900 मीटरच्या जागी जर अजून दुसरं काही 900 मीटर असेल तर त्याला ओलांडायला 6 सेकंदच लागणार. पण आता इथं 10 सेकंद का लागल्यात? तर ह्या रेल्वेनं प्लॅटफॉर्मला ओलांडले, म्हणजे दोन्हीकडे रेल्वे सारखेच आहे, फक्त माणसाच्या जागी प्लॅटफॉर्म वाढलाय. काय झाले? माणसाच्या जागी प्लॅटफॉर्म वाढलाय, म्हणजे रेल्वेची लांबी आणि प्लॅटफॉर्मची लांबी झाल्यामुळे 10 सेकंद, म्हणजे इथं किती सेकंद वाढले दाद्या? 4 सेकंद वाढले. कसं कळलं? 6च बघ की लागा, 6च 10 झालं म्हणजे किती वाढले? मग हे 4 सेकंद जो काही टायमिंग लागलाय ना ते एकट्या प्लॅटफॉर्मसाठी लागला. म्हणजे रेल्वे स्वतःची लांबी 6 सेकंदात आणि प्लॅटफॉर्मची लांबी 4 सेकंदात, असं दोघं मिळून किती व्हायचं? 10 सेकंदात होते. मग 4 सेकंदाबरोबर जर किंमत काढली तर डायरेक्ट प्लॅटफॉर्मची लांबी भेटते. एखादा म्हणला सर मला असं जमणार नाही, मग तू काय करायचं? 900 मीटर ओलांडायला 6 सेकंद, तर 10 सेकंदात किती? मग 10 सेकंदाबरोबर जी काही लांबी येणार, जसं आपण बोगद्याच्या वेळेस केलं, तर 10 सेकंदामध्ये जी काही लांबी येणार ती रेल्वे आणि प्लॅटफॉर्म असणार. त्यातनं रेल्वेची 900 कट कर, राहिलेली कोण असणार आहे? प्लॅटफॉर्म. पण असं करायची गरज नाही, सरळ कळतंय. 900 मीटर ओलांडायला त्याला लागतात किती? 6 सेकंद. आणि इकडे प्लॅटफॉर्मला ओलांडायला 10 सेकंद, म्हणजे ह्या 10 मध्ये 2 तुकडे आहेत भावा, 6 सेकंद आणि 4 सेकंद. म्हणजे रेल्वे स्वतःची लांबी म्हणजे 900 मीटर ओलांडायला 7 सेकंद घेत होते. मग हे वरचे जे 4 सेकंद वाढल्यात त्या 4 सेकंदा म्हणजे फक्त आणि फक्त काय आहे? प्लॅटफॉर्मची लांबी. मग डायरेक्ट कापाकापी कर भावा, वर खाली 2 न कटतंय, बेत्रिक आणि बेदुनी. मग आता बघ, 3ची तिप्पट आहे आणि वर 2 गोळ, इथं पण 2ची तिप्पट करायची आणि 2 गोळ लावायचं. मग 2ची तिप्पट असती 6 आणि त्याच्यावर 2 गोळ लावलं म्हणजे 300 पट आहे. मग भावा त्या प्लॅटफॉर्मची लांबी किती आली? 600 मीटर. किती? 600 मीटर. परत क फॉर काळीच. काय दिले? 600 मीटर लांबीची रेल्वे एका प्लॅटफॉर्मवरील माणसाला 10 सेकंदात व प्लॅटफॉर्मला 25 सेकंदात ओलांडते, तर त्या प्लॅटफॉर्मची लांबी किती? आता तुझ्या डोक्यात क्लिअर पाहिजे, बिगर चित्राचं कसं सोडवायचं. 600 मीटर लांबीची रेल्वे आणि त्या प्लॅटफॉर्मवरच्या माणसाला 10 सेकंदात ओलांडते, म्हणजे तुला क्लिअर झालं की 600 मीटर ओलांडायला तिला 10 सेकंद लागायचे. बरोबर आहे. नेक्स्ट पुढे जाऊन काय म्हणले? व प्लॅटफॉर्मला 25 सेकंदात ओलांडते. ह्याचा अर्थ काय दादा? तिथं प्लॅटफॉर्मची लांबी आणि रेल्वेची लांबी दोघं मिळून काय झालं? रेल्वे आणि प्लॅटफॉर्म हे दोघं मिळून काय झाले? 25 सेकंदात. पण तुला माहित आहे ह्या 25 सेकंदामधला तर 10 सेकंद टाइम तर तिला स्वतःलाच लागतोय, म्हणजे रेल्वेसाठी लागतोय. मग हे वरलं राहिलेलं जे 15 सेकंद आहे ते 15 सेकंद कुणाचं आहे दाद्या? हे वरलं 15 सेकंद कुणासाठी जायते?
ते फक्त आणि फक्त कोणाचं आहे ती प्लॅटफॉर्मसाठीच. मग 15 सेकंदाबरोबर किती एवढं सोडवायचं आहे. परत मगाशी ठरल्याप्रमाणे आता डायरेक्ट 10 वर 0 म्हणलं तरी चालते किंवा वर खाली 5 न कापून परत केलं तरी चालते. पण आपण डायरेक्ट करूया 10 आणि वरचा एक गोळा. मग इकडं पण संघ करायची आणि गोळा लावायचा. 15 संघ किती असते भावा 90 आणि वरचा एक गोळा म्हणजे काय येणार आहे 900 मीटर. तर त्या प्लॅटफॉर्मची लांबी काय असणार आहे दादा असं 2 स्टेप मध्ये गाप दिशेने उत्तर येतं 900 मीटर. कुठं आहे बाबा 900 मीटर. परत ड फॉर डचिक. नेक्स्ट एक रेल्वे एका उभ्या माणसाला 10 सेकंदात काय म्हणले एक रेल्वे एका उभ्या माणसाला 10 सेकंदात आणि 180 मीटर लांब प्लॅटफॉर्मला 15 सेकंदात ओलांडते तर रेल्वेची लांबी किती. परत तसंच तुझ्यासाठी परत चित्र काढतो मी जरा क्लिअर होईल. ठीक आहे तसं डायरेक्ट करू शकतो पण पुढं करू आपण. बघ लक्ष दे काय बोलले एक रेल्वे अशी रेल्वे आता रेल्वेची लांबी काढायची. मगाशी रेल्वेची लांबी माहित होती आता माहित नाही. मग आता ही रेल्वे काय करते इथे एक माणूस उभा आहे आणि ह्या माणसाला ह्या रेल्वेनं काय केलं भावा 10 सेकंदात ओलांडले. किती सेकंदात 10. म्हणजे क्लिअर झालं तुला हे रेल्वे माणसाला 10 सेकंदात ओलांडते म्हणजे 10 सेकंदात ती स्वतःची म्हणजे रेल्वेची लांबी ओलांडते. ठीक आहे पुढे तीच रेल्वे आली. रेल्वे तीच आहे फक्त आता काय झालं माणसाच्या जागी 180 मीटर लांब प्लॅटफॉर्म आहे. काय 180 मीटर लांब प्लॅटफॉर्म आहे आणि ह्या 180 मीटर लांब प्लॅटफॉर्मला हिनं काय केले त्या 15 सेकंदात ओलांडले. काय केले 15 सेकंदात ओलांडले. तर त्यानं म्हणते ही जी रेल्वे आहे ना ह्या रेल्वेची लांबी किती. आता परत एकदा आपण मगाच्या सारखं करू. मला एक सांग ह्या 15 सेकंदात काय झाले रेल्वेची लांबी आणि ही 180 मीटर रेल्वेची लांबी आणि 180 मीटर ओलांडले बरोबर आहे. म्हणजे आणि ह्या दोघाला ओलांडायला 15 सेकंद पण ह्या 10 सेकंदात काय झाले रेल्वेची लांबी आणि ह्या भावाला तर लांबीच नाही. मग जे काय हाय टायमिंग ते फक्त रेल्वेच्या लांबीचं. मग मला परत कळलं मगाच्या सारखं काय कळलं दादा हे जे 15 सेकंद आहेत ह्यातले 10 सेकंद रेल्वे स्वतःसाठी घेत होते आणि हे राहिलेलं जे 5 सेकंद आहे ती ही जी तुझा प्लॅटफॉर्म दिसतोय ना ह्या प्लॅटफॉर्म साठी घेत होते. ठीक आहे मग आता काय झालं मग मला सांगा 5 सेकंदामध्ये रेल्वेनं प्लॅटफॉर्मला ओलांडलाय आणि प्लॅटफॉर्मला म्हणजे प्लॅटफॉर्मची फक्त लांबीला ओलांडले. रेल्वेनं प्लॅटफॉर्मला ओलांडले 15 सेकंदात पण त्यातलं 5 सेकंदाचा टायमिंग फक्त आणि फक्त 180 मीटर साठी लागला होता. मग परत डायरेक्ट करूया 180 मीटर ओलांडायला तिला 5 सेकंद लागतात. मग भावा जर वेग पाहिजे असतं तर परत 36 सेकंद म्हणलं असतं आणि मग इथं जेवढं मटेरियल त्याला एक न मागे सरकलं असतं आणि डायरेक्ट किलोमीटर प्रति तास म्हणलं असतं. पण वेग विचारला नाही आपल्याला फक्त काय विचारले रेल्वेची लांबी विचारले आणि ती 10 सेकंदात भेटते तुला सांगितलं आता. मग 5 सेकंदाला 180 मीटर तर 10 सेकंदाला किती. मग भाऊ इकडे जाऊ नको तुला त्या दिवशी सांगितलं असं चेक केलं की असं करायचं. मग 5चं 10 झाले म्हणजे काय भावा डबल झाले. मग ह्याची पण डबल कर. मग 180 ची डबल काय असते दाद्या 360 मीटर. काय असते 360 मीटर. मग त्या रेल्वेची लांबी किती आहे भावा 360 मीटर. ओके पुढं आता रेल्वेचा वेग विचारलाय परत तसंच करूया. काय झालं 100 मीटर लांब प्लॅटफॉर्मला ती रेल्वे काय करते 22 सेकंदात ओलांडते आणि त्यावर उभ्या असलेल्या व्यक्तीला 18 सेकंदात ओलांडते तर रेल्वेचा वेग किती. आता भाऊ मागाशी कुठं पण वेग विचारला होता पण मी सांगत होतो पण आता डायरेक्ट वेग विचारला तर विचारला डायरेक्ट खास दिशेनं काढून टाकायचं. मग काय म्हणते 100 मीटर लांब प्लॅटफॉर्मला 22 सेकंदात ओलांडते. ठीक आहे एक रेल्वे 100 मीटर लांब प्लॅटफॉर्मला 22 सेकंदात. परत तुझ्यासाठी पाहिजे तर काढतो चित्र. काय दिले ही रेल्वे आणि ही 100 मीटर लांबीचा प्लॅटफॉर्म हे दोघं मिळून 22 सेकंदात ओलांडलेत. हिचा काय वेग असेल तो काढायचा आपल्याला. त्या वेगानुसार रेल्वेची लांबी आणि 100 मीटर लांबीचा प्लॅटफॉर्म ओलांडायला 22 सेकंद लावतात. पण फक्त उभ्या माणसाला म्हणजे तो प्लॅटफॉर्मवर जो माणूस आहे म्हणजे ती रेल्वे माणसाला काय करते 18 सेकंदात ओलांडते. मग परत ठरले
माणसाला तर लांबी नाही, म्हणजे इथं रेल्वे स्वतःची लांबी 18 सेकंदात ओलांडते. बरोबर आहे का? मग मला सांगा, इकडं 18 सेकंद लागला आणि इकडं 22 सेकंद लागला. कशामुळे लागला रे? जरा थोडं निरीक्षण कर. ही रेल्वे आणि प्लॅटफॉर्म दोघं मिळून 22 आणि फक्त रेल्वे 18 सेकंद. मग मला सांग, ही रेल्वे दोन्हीकडे सारखंच आहे, त्यामुळे हिला कट करू. मग मला सांग, माणसाच्या जागी हे 100 मीटर झाले, म्हणजे किती वाढले? 100 मीटर वाढले. इकडून इकडे बघू आपण. माणसाच्या जागी 100 मीटर वाढल्यामुळं रेल्वेची लांबी असते तर 18 सेकंदातच ओलांडली असते. इथं पण रेल्वे एकटी असती, खांब असता ह्याच्या जागी, तर 18 सेकंदातच ओलांडलं असतं. पण काय झालंय इथं? माणसाच्या जागी 100 मीटर वाढले, म्हणजे वर 100 मीटर वाढल्यामुळं तुला खाली इकडे काय झाले? 4 सेकंद वाढले. मग तू डायरेक्ट म्हणू शकतो की रेल्वे काय करते, तिचा जो काही वेग ठरलाय त्या वेगानुसार तिला 100 मीटर ओलांडायला 4 सेकंद लागायचे. मग वेग काढायचा आहे. मग वेग म्हणल्यावर तुला माहिती आहे भावा, इथं कंपल्सरी काय लिहायचं असतंय? 36 सेकंद. मग झालं. अशी 25 पट केली की अशी 25 पट. पण मी म्हणतो असं सोपं दिसतंय की रे. 4चं 9, 4 9 36. मग इकडं पण 9. मग 100चं 9 किती असते? मग 900 मीटर 36 सेकंद. तर भावा, इकडं 36 सेकंद आलं तर तुला काय सांगितलं? जेवढे पण मीटर आहे त्याला एक घर मागं सरकायचं. मग एक घर मागं सरल्यावर काय होतंय? 90 आणि डायरेक्ट किलोमीटर प्रति तास असं डायरेक्ट म्हणायचं. असं कुठं दिसतं या? बी फॉर बजरंगबली की जय. ओके, नेक्स्ट. मग काय झालं? एक रेल्वे 150 मीटर लांब प्लॅटफॉर्मला 30 सेकंदात ओलांडते व त्यावर उभ्या असलेल्या व्यक्तीला 25 सेकंदात ओलांडते, तर रेल्वेचा वेग किती? मग सारखा सेम क्वेश्चन आहे. आता डायरेक्ट करूया. मला सांगा, रेल्वेने काय केलं? 150 मीटर लांब प्लॅटफॉर्म ओलांडायला 30 सेकंदात, पण त्या माणसाला 25 सेकंदात. म्हणजे मला काय कळतंय? हे जे 30 सेकंद आहेत त्यातले 25 सेकंद रेल्वे काय करते? स्वतःसाठी घेते होती. आणि हे वरचे जे 5 सेकंद आहे ते कोणामुळे गेले रे? 150 मीटर मुळे. बरोबर आहे. मग ते 5 सेकंदात काय व्हायला लागले? तिचं प्लॅटफॉर्म. मग आपण डायरेक्ट म्हणूया, हे जे 30 सेकंदात रेल्वेनं 150 मीटर लांबीचा प्लॅटफॉर्म ओलांडला, याचा अर्थ रेल्वेची लांबी आणि 150 मीटर लांबीचा प्लॅटफॉर्म दोघं मिळून 30 सेकंदात. पण रेल्वे फक्त माणसाला 25 सेकंदात ओलांडत होती. मग ह्याचा अर्थ काय झाला? ह्या 30 मधलं 25 सेकंद रेल्वेनं तिची लांबी ओलांडायला घेतलं असतं आणि वरचं जे जास्तीचं 5 सेकंद आहे ते कोणासाठी होतं? प्लॅटफॉर्मसाठी. मग हे डायरेक्ट तू करायचं. काय म्हणणार? 150 मीटर ओलांडायला 5 सेकंद. जर तुला असं क्लिअर होत नसेल तर बाबा मग तात्पुरतं चित्र काढून घे, म्हणजे काय अडचण येत नाही. ठीक आहे. चित्र काढले की सगळ्या गोष्टीच क्लिअर होते, त्या तुला पण माहिती आहे. मग 150 मीटर 5 सेकंदात. तर रेल्वेचा वेग म्हणल्यावर इकडे डोळं झाकून किती लिहायचंय बाबा? 36 सेकंद. ठरले आपले. डोळे झाकून 36 सेकंद लिहायचे. मग आता असं होत नाही, पण असं ओळखीचं आहे. काय करशील? 5चं 150. म्हणजे तू काय म्हणणार? 5चं 15, 5 त्रिक 15 आणि वरचा एक 0. 30 पट आहे. मग हे जी पण 30 पट करायची. मग हे 0 लावून ठेव आणि 36 गुणिले 3 किती असते? 108. मग 1080 मीटर 36 सेकंद. तर भावड्या, इकडे 36 सेकंद असल्यामुळे काय आलं? 108 मीटर आहे ना, 1080 मीटर आहे, त्यातने एक 0 मागे सरला तर काय होईल? 108 किलोमीटर प्रति तास. मग त्या रेल्वेचा वेग किती आलाय? 108 किलोमीटर प्रति तास. क फॉर कयाम. बघा पुढे, बघा, लक्ष द्या. नेक्स्ट काय दिले? 150 मीटर लांबीची रेल्वे तिच्या विरुद्ध दिशेने येणाऱ्या 100 मीटर लांब रेल्वेला 10 सेकंदात ओलांडते. पहिल्या गाडीचा वेग जर 30 किलोमीटर प्रति तास असेल तर दुसऱ्या गाडीचा वेग किती म्हणले? तर बघ आता दादा, हा प्रश्न जरा थोडा वेगळा आहे. लक्ष दिले, सोपा आहे, काय टेन्शन घ्यायचं कारण नाही. आपण एकदम इज्जत मध्ये एकदम बघू, चित्र काढून बघ काय प्रकार आहे. काय म्हणले त्यानं? 150 मीटर लांबीची रेल्वे. आता 150 मीटर लांबीची रेल्वे तिच्या विरुद्ध दिशेने एक दुसरी रेल्वे यायला लागली, म्हणजे पुढे यायला लागले. तिची लांबी आहे 100 मीटर आणि ह्या रेल्वेनं ह्या रेल्वेला ओलांडले 10 सेकंदात. ह्यातनं तुला कळलं असेल, 150 मीटर लांबीची रेल्वे 100 मीटर लांबीच्या रेल्वेला ओलांडते, म्हणजे 250 मीटर ओलांडले 10 सेकंदात. तर ह्या 10 सेकंदामध्ये 250 मीटर कसं? हिचा वेग आणि हिचा वेग दोघांचा मिळून, आणि विरुद्ध दिशेत तर वेगाची बेरीज जी येईल तिथनं झाले. पुढं काय म्हणते? पहिल्या रेल्वे गाडीचा वेग आहे
30 किलोमीटर प्रति तास. मग हिचा वेग आहे 30 किलोमीटर प्रति तास. तर ह्या दुसरीचा वेग विचारलाय. मग तू म्हणशील तू तर सर बोलला सुरुवात वेगापासून करायची. हो करायची, नक्की करायची. पण भावड्या इथं एक नाही, एकच वेग दिलाय. आता जर दोन वेग असतील तर दोघं पण दिले पाहिजेत, कारण दोन्ही रेल्वे पाहिजे त्या. आणि विरुद्ध दिशा तर वेगांची बेरीज पाहिजे. मग बेरीज करायला दुसरीचा वेग माहित पाहिजे, पण तो माहित नाही. मग माहित नाही तर जी माहिती दिली तिथनं काम चालवायचं. मग तुला माहित आहे 150 मीटर लांबीची रेल्वे 100 मीटर लांबीच्या रेल्वेला ओलांडते. म्हणजे नेमकं किती ओलांडते भावा? 250 मीटर ओलांडते. मग हा 250 मीटर ओलांडायला किती वेळ लागला तिला? फक्त 10 सेकंद लागले. मग वेगाचा विषय चालू आहे म्हणून इथं कंपल्सरी काय करणार तू? 36 सेकंद घेणार. मग झालं. आता वर खाली तुला 2 न कापायचं काप, पण मी म्हणतो डायरेक्ट करूया. काय होईल? 10 दुनी 20. मग 20 गेल्यावर खाली किती राहते? 5. आणि 10 5 50. म्हणजे 10 ला जर 25 न गुणलं की येते, किंवा शून्य काढलं असतं तुला कळलं असतं बाबा 25 पट आहे. पण काय हरकत नाही. मग इथं पण 25 पट करायची. मग काय होईल? 25 संग 150, शून्य हातच्याला किती आला? 15. आणि 25 त्रिक 75. 75 आणि 15 किती असते भावा? 90. मग 900 मीटर 36 सेकंद. तुला माहित आहे काय असते? 90 किलोमीटर प्रति तास. आणि तू येड्याच्या भरात म्हणशील दुसऱ्या गाडीचा वेग सर 90 किलोमीटर प्रति तास. चूक. हा 90 एकटीचा नाही आला, हिचा आणि हिचा, कारण 10 सेकंदाबरोबर पुढे आपण कन्वर्ट केले ना. तर ही जी 10 सेकंद टायमिंग दोन्ही रेल्व्यांना मिळून लागला होता, म्हणून येणारा वेग दोघांचा असतो. आणि विरुद्ध दिशे तर वेगांची काय असते? बेरीज असते. मग विरुद्ध दिशा वेगांची बेरीज, तर ह्या दोघांचा मिळून 90 असणार. पहिली रेल्वे आणि दुसरी रेल्वे दोघं मिळून विरुद्ध दिशा वेगांची बेरीज. तर हे आलेलं 90 दोघांच्या वेगांची बेरीज आहे. मग त्यातला एक जणाचा 30 आहे. मग ह्यातनं 30 गेल्या दुसरीचा किती असतो रे? 60 किलोमीटर प्रति तास. तर दुसऱ्या रेल्वेचा वेग किती भावा? 60 किलोमीटर प्रति तास. क फॉर काळीज. नेक्स्ट काय दिले जात्या? एक रेल्वे 300 मीटर लांब पुलाला 54 किलोमीटर प्रति तास वेगानं गेल्यावर 40 सेकंदात ओलांडते म्हणले. आणि पुढं ती एका खांबाला किती वेळात ओलांडेल? भारी प्रश्न आहे बघ. आता हे सूत्र लावलेले बघा कसे सोडवायचे. मग एवढं कुताव लागत नाही भावा. तर काय करशील, आधी प्रश्न समजून घे. त्यानं सरळ काय म्हणले? 300 मीटर लांबीची जो काही पूल आहे त्या पुलाला रेल्वे ह्या वेगाने गेल्यावर 40 सेकंदात ओलांडते. तर ती एका खांबाला किती वेळात ओलांडल? मग तुला पण माहित आहे एक रेल्वे एका खांबाला ओलांडते. खांबाला तर लांबी नाही, मग जी काय लांबी आहे ती कुणाची असणार आहे? रेल्वेची असणार आहे. मग आता भावा अख्ख्या गणितात रेल्वेची लांबीच दिली नाही, तर ही पहिली जी माहिती दिली हितनं तुला काय भेटणार? त्या रेल्वेची लांबी. आणि ती आलेली लांबी इथं पुढे ठेवायची, म्हणजे तुला खांबाला ओलांडायला किती वेळ लागतो ते कळणार. तर आपल्याला आधी रेल्वेची लांबी काढावं लागेल. मग डायरेक्ट आपण कन्वर्ट करूया. वेग दिलाय तर 54 किलोमीटर प्रति तासचं कन्व्हर्जन काय असते भावा? 540 मीटर 36 सेकंद. याचा अर्थ 36 सेकंदामध्ये 540 मीटर ओलांडलं जातंय. मग तुला ओलांडायचंय किती? 40 सेकंद. मग 40 सेकंद ओलांडायला लागल्यात. मग 40 सेकंदामध्ये काय झाले? रेल्वेनं 300 मीटर लांबीचा पूल आहे, म्हणजे ह्या 40 सेकंदामध्ये रेल्वेची लांबी आणि पुलाची लांबी. मग 40 सेकंदाबरोबर किती येते बघूया. परत काय करू आपण? वर खाली 4 न कापूया. ठीक आहे. काय जर म्हणले सर तुला कसं दिसते? मला तर दिसत नाही भावा. 2 न कापले तरी चालते. 2 न कापले 18 येते. 18च्या पाड्यात पण 54 आहे. मग तो काय करतील? 4 न काप. 4 9 36, 4 10 40. आणि आता बघ काय असते? 9 संग 54 वरचा 0 म्हणजे 60 पट आहे. तर भावा ह्याची पण 60 पट करायची. 10 गुणिले 60 किती असते भावा? 600 मीटर. मग आता 600 मीटर जे काही लांबी आले ती कुणाची? रेल्वेची आहे का हो? अजिबात नाही. हे 40 सेकंदामध्ये रेल्वेनं 300 मीटर लांबीचा पूल ओलांडलाय. बरोबर आहे का? मग तुला माहित आहे ह्या 600 मध्ये दोघ जण आहे ती. एक आहे रेल्वे आणि दुसरा आहे पूल. मग जर 600 मधला 300 मीटर लांबीचा जर पूल असेल, 300 कटलं, राहिलेलं 300 कुणाच्या वाट्याचं आहे? रेल्वेच्या. येते लक्षात? मग आता ही रेल्वे पुढे येणार आणि ती काय करणार? वाटत आता एक बांबू येणार आणि ह्या बांबूला तिनं किती वेळात ओलांडल असं म्हणलं या?
मग आता रेल्वे तीच आहे म्हणल्यावर वेग पण तोच असणार आहे. मग आता हे तुझ्यासाठी चित्र काढलंय, काढायची गरज नाही, तू डायरेक्ट परत फिट करायचं. काय 540 मीटर 36 सेकंद, पण जाऊ दे, होऊन दे आता खर्च, आहे का नाही. आणि ही जी लांबी पण काढली आता 300 मीटर, मग तू बोंबलायचं काय 54 किलोमीटर प्रति तास प्रमाणे ह्याचं कन्व्हर्जन काय होईल 540 मीटर 36 सेकंद. मग याचा अर्थ 540 मीटर ओलांडायला तिला काय होतंय 36 सेकंद लागतात. तर तर तुला काय करायचंय, फक्त 300 मीटर ओलांडायला किती वेळ लागणार. मग एक काम कर, वर खाली कापून टाक, शून्य कटलं, कारण खांबाला लांबी नाही बाबा, त्यामुळे 300 मीटर म्हणजे रेल्वेची लांबी ती आपण इकडून काढली. चला वर खाली मी काय करतो, 6 न कापतो, 6 9 6 पंचे, आणि आता बघ 9चं 36 म्हणजे 4 पट आहे, तर 5ची 4 पट काय असते 5 20 सेकंद. तर ती रेल्वे त्या खांबाला किती वेळात ओलांडणार आहे 20 सेकंदात. अ फॉर आशिक. येते लक्षात. आता काय जर म्हणले सर एवढं करणं गरजेचं आहे का, भाऊ एवढं करणं गरजेचं नाही, पण कसा विषय, मग तुला ह्या बाकीच्या गोष्टी डोक्यात येणार का. तुला जर मग बिगर डायरेक्ट कळलं पाहिजे काय होऊ शकतं, करू शकतो आपण कसं, बघ तुला दाखवतो. आपण काय करू, ह्याला जरा बारीक करू. ठीक आहे, तुझ्या लक्षात ये, आणि हे इकडे सोडतो मी, आणि ह्याला मी कसं केलं असं तुला सांगतो बघा. बघ काय त्यानं म्हणलंय 300 मीटर लांब पुलाला रेल्वे 54 किलोमीटर प्रति तास वेगाने गेल्यावर 40 सेकंदात. मग आपण डायरेक्ट काय करायचं, कन्व्हर्जन करूया. 540 मीटर ओलांडायला तिला किती लागायचे 36 सेकंद लागायचे, पण टायमिंग लागलाय किती खरं 40 सेकंद लागलाय. बरोबर आहे का. मग इथनं तू काय करायचं, आधी लांबी काढून घ्यायची, क्या 40 मध्ये किती येते ते. मग तू काय करणार 4 9 4 10, मग ह्याला म्हणणार 9 संग 54 आणि वरचा 0. मग ह्याची पण संग करायची आणि 0 लावायची. 10ची संग किती असते 60 आणि वरचा एक 0. मग आता हे 600 मीटर मध्ये कोण कोण आहे, 600 मीटर मध्ये कोण कोण आहे, रेल्वे आणि कोण आहे पूल आहे. मग त्यातला पूल जर 300चा असेल तर रेल्वे कितीची असणार आहे, रेल्वे सुद्धा कितीची असणार आहे 300चीच, कारण 600 मधनं 300 गेल्यावर खाली किती राहते भावा 300 राहते ना. मग तू काय करणार, हे 300 मीटर ओलांडायला, मग आता तुला खांबाला ओलांडायचंय म्हणजे खांबाला जर काही लांबी नाही, मग 300 मीटर, मग तू वर जायची पण गरज नाही, इथले इथं केलं तरी चालतंय. मग तुला इथंच कळते 600 मीटर ओलांडायला जर तिला 40 सेकंद लागत असतील तर रेल्वेची लांबी 300. मग हे वेगाचं कन्व्हर्जन काय इथले इथं करून टाक. 300 मीटरला किती, मग 600ला 300 अर्धा आहे, तर 40 अर्ध किती असते भावा 20 सेकंदात. शान पोरगानं वरच केलं असतं. मग 40 600 मधलं 300 जर पूल गेला तर तू डायरेक्ट हे मधलं कट करून डायरेक्ट म्हणायचं होतं 600 मधला जर 300चा पूल आहे तर 300ची लांबी, मग तू डायरेक्ट म्हणायचं 600ला 40 तर 300ला किती 20 सेकंद, असं पण करू शकतो. पण मला वाटतं हे डिटेलमध्ये तू समजून घे, म्हणजे तुला कन्सेप्ट कळल, आणि एकदा जर कन्सेप्ट कळला तर रेल्वेमध्ये काही प्रॉब्लेम येत नाही. परत एकदा रिपीट करतो मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांनी डायरेक्ट हा व्हिडिओ बघायला चालू केलाय त्यांना माझी खास कळकळीची विनंती आहे, तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जावा, पहिला पार्ट रेल्वेचा दिलाय, एकदम बेसिक पासून त्यात घेतलेला आहे. तुम्ही जावा, तो पूर्ण व्हिडिओ बघा, मग तुम्हाला ह्यातलं एक ना एक गणित समजते. ठीक आहे, येते लक्षात. दुसरी गोष्ट, तुम्ही जो काय आता ही व्हिडिओ बघितला, ह्याची जर तुला डायरेक्ट रेडीमेड नोट्स पाहिजे असेल तर तू काय कर, आपला टेलिग्राम चॅनल आहे मॅथ्स बाय सोमनाथ डोंबे सर, ह्या नावानं चॅनल आहे आपला, तर तिथं जावा, टेलिग्राम चॅनल जॉईन करा, तिथं तुला डायरेक्ट ह्याची पीडीएफ भेटेल. येते लक्षात. पुढं तर मित्रांनो, आपण 2 पार्ट मध्ये जो रेल्वे घेतला, पार्ट 1 आणि पार्ट 2, तर तुम्हाला हे लेक्चर कसं वाटलं 100% तुम्ही मला कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, तुमच्या मित्रांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचवा. आणि सगळ्यात महत्वाचं, तुम्हाला अजून कोणत्या धड्यावर व्हिडिओ पाहिजे ते कमेंट करून सांगा, आपण त्यातनं एक सिलेक्ट करून कुठला तरी एक धडा घेऊया. ठीक आहे, धन्यवाद. जय महाराष्ट्र.